तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार देतात असं कळतंय। शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अमित शहांच्या बैठकीत जी काल चर्चा पार पडलेली आहे त्या चर्चेमधनं ही महत्त्वाची बातमी समोर येतेय। एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार देतात असं कळतंय, कारण शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नाहीत अशी ही माहिती ही सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार, उपमुख्यमंत्री पदासंदर्भात नेमकं नाव कोणाचं निश्चित करण्यात आलेलं आहे शिंदे गटाकडनं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र स्वतः शिंदे हे महायुती सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत असंही कळतंय। मात्र उपमुख्यमंत्री पदाची सूत्र सुद्धा ते हाती घेणार नाहीत असंही कळतंय। अमित शहांच्या बैठकीमध्ये ही चर्चा झालेली आहे, मात्र काही महत्त्वाच्या खात्यांसंदर्भात त्यांनी मागणी केल्याचंही कळत आहे। अधिक माहिती घेऊयात, राम शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राम, काय नेमकी उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतलेली कळतीये? बिलकुल महत्वाचं म्हणजे की काल ही जी बैठक झाली त्या बैठकीच्या नंतर सुद्धा एक डेडलॉक जो आहे तो अजूनही बाकी आहे असं म्हणता येईल, कारण एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। म्हणजे ते उपमुख्यमंत्री पद आत्ताच घेणार नाहीत असं स्पष्ट त्यांनी केलेलं आहे। मग उपमुख्यमंत्रीपद कोणाला दिसणार हा सुद्धा एक प्रश्न उरलेला आहे। आणि अजूनही एकनाथ शिंदेचं मनधरणीचं काम सुरू आहे की त्यांनी सरकारमध्ये राहावं आणि उपमुख्यमंत्री पद घ्यावं असं सुद्धा प्रयत्न जे ते भाजपकडून केले जात आहेत। दावा आणखी दोन मुद्द्यावर केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी। पहिला म्हणजे की विधान परिषदेचे सभापती पद हे शिवसेनेला द्यावं अशी विनंती केलेली आहे, आणि दुसरं म्हणजे की गृह खातं आणि नगर विकास खातं हे दोन्ही महत्वाची जी खाती आहेत ती शिवसेनेला द्यावी अशी दोन महत्वाची खाती जी आहेत ती मागितलेली आहेत। यावर अद्याप तोडगा होणं बाकी आहे। आज मुंबईमध्ये तिन्ही नेत्यांची अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बसणार आहेत। मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार आहे, पालकमंत्रीपदाचं वाटप कसं असणार आहे, आणि विधान परिषदेचं जे सभापती पद आहे ते कोणाकडे असणार आहे यावर चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। परंतु आत्ताची जी माहिती मिळते ती म्हणजे की एकनाथ शिंदे सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक नाहीत, परंतु भाजपकडून त्यांचे प्रयत्न मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये किंवा 2 दिवसामध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। नक्कीच रामराजे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।